5 वर्षापूर्वी पती अविनाश किडनी विकाराने आजारी होते. 1 दिवसाआड डायलिसिस चालू होतं. आधी डायलिसिससाठी आवश्यक असलेले फिस्टुलाचे ऑपरेशन करून घेण्याचेही ते टाळत होते. डॉक्टर सांगत राहिले, आता फिस्टुला करून घ्या. हो हो म्हणत पुढे ढकलत राहिले. मी काही बोलले, आठवण करून दिली की माझ्यावर चिडत होते. काही त्रास झाला आणि मी तो डॉक्टरांना सांगितला की माझ्याशी वाद घालत असे. एकदा असेच काही झाले. त्याबद्दल मी डॉक्टरांना बोलवले आणि सांगितले. त्याचा त्याला खूप राग आला आणि रागारागाने तू जा घरी, थांबू नकोस येते असे सांगितले. त्याने जरी सांगितले तरी मी जात नसे. मी बाहेर भटकत राहीन, कारण डॉक्टरांना सगळे सांगणे आवश्यक असते. त्याशिवाय ते इलाज कसे करणार? सुईणीपासून पोट लपवता येत नाही, तसंच काहीच हे असतं. तुम्ही नाही सांगितलं तरी डॉक्टरांच्या लक्षात येतं, पण तोवर थोडा उशीर होतो आणि डॉक्टर आपल्याला विचारतात, तुम्ही आधी का नाही सांगितलं असेही बोलतात. पेशंटच्या दृष्टीने डॉक्टरांना वेळीच खूप आवश्यक असतं. वेळीच इलाज करता येतो. असंच एक दिवस अविनाश माझ्यावर चिडला. मी बाहेर हॉस्पिटलच्या वरांड्यात फेऱ्या मारत होते. तेवढ्यात त्याच्या डॉक्टरांनी मला पाहिले आणि मला म्हणाले, काय आज परत गरमागरमी तुमच्यावर चिडला का? मी सांगितले, हो. त्यानंतर मला म्हणाले, चला बसा, जरा तुमच्याशी बोलायचं आहे. आम्ही दोघंही वरांड्यातील खुर्चीवर बसलो. डॉक्टर बोलले, मॅडम मी काय सांगतो ते नीट लक्षपूर्वक ऐका. अविनाशची प्रकृती अजिबात ठीक नाही. आणखी 2 वर्षाचं आयुष्य आहे. खूप काळजी घ्यावी लागणार आहे. फिस्टुला केला तरी डायलिसिसमुळे आणखी एखादं वर्षही मिळू शकेल, पण त्यासाठी आधी फिस्टुला करून घेणं खूप आवश्यक आहे. त्याला इतर काही न सांगता ते करून घ्या. मला तुम्ही मनाने त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग वाटलात, म्हणून मी तुम्हाला कल्पना देण्यासाठी सांगायचं ठरवलं. तुम्हालाच आता ठरवावं लागेल आणि सगळं करून घ्यावं लागेल. त्यांना पटवून द्या आणि फिस्टुला करून घ्या. आमच्या मिलिटरी सर्व्हिसमध्ये एक असतं, येते पैशासाठी कोणी असं काम करत नाही किंवा त्यासाठी घाई करत नाही, कारण त्यांना असा पैसा करताच येत नाही. आम्हालाही हा सरकारकडून इलाज मिळत असतो, त्यासाठी पैसा भरावा लागत नाही. सैन्यात भरती झालेल्या सैनिकाला आणि त्याच्या कुटुंबाला ही सेवा मोफत असते. डॉक्टरांनी सांगितलेलं मी सगळं पोटातच ठेवलं. अविनाशला ना इतरांना कधी नाही कळलं. फार कठीण काम असतं ते. कधीही तोंडातून बाहेर येऊ द्यायचं नसतं. जसं काही लॉकरमध्ये ठेवलेले दागिने, महत्त्वाची कागदपत्र आपण वारंवार उघडत नाही, तसंच किंवा त्यापेक्षाही जास्त, किंवा मृत्यूपत्र म्हणून माणूस गेल्यावरच ते उघडतात, तसंच मी केलं. करावं लागलं, कारण अविनाशला कळलं असतं तर तो एकदम खचला असता. त्यामुळेच त्याला त्या दृष्टीने सांभाळणं मोठं जिकिरीचं काम होतं. पण मी ते केलं, करू शकले. कधी बोलण्यात येऊच दिलं नाही आणि त्यामुळेच त्यालाही मी जाणते हे कधी कळलं नाही. सुरुवातीला आपण ह्यातून बाहेर पडू अशी त्याला खात्री वाटत होती. खूप बेत होते त्याचे परदेश प्रवासाचे, न पाहिलेल्या देशाचे. 4 वर्षे इंग्लंडला होता. त्यावेळी आम्ही युरोपमधील 9 देश, अमेरिकेतील काही मोठी शहरे असा खूप प्रवास केला होता. आता त्याच्या मनात इतर न पाहिलेले देश पाहायचे होते. तेवढ्यावरच तो थांबला नाही. त्या आजारपणातही मुंबईला जाऊन दोघांसाठी व्हिसा मिळवून ठेवला होता. त्याची आणखी एक इच्छा होती, अंदमान निकोबारला जाऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांची ती खोली, त्यांच्या आठवणी, हे सगळं त्याला पाहायचं होतं. माझा मित्र शैलेश पितांबरे अंदमान निकोबारला जाऊन आला होता आणि त्यानंतर त्याने फेसबुकवर एक सुंदर लेख लिहिला होता. तो मी अविनाशला वाचून दाखवला होता आणि मग त्याची इच्छा आणखीच तीव्र झाली होती. शैलेशचा एक भाऊ अंदमान निकोबारच्या टूर्स करतो. त्याला अविनाशने घरी बोलवलं आणि सगळी माहिती विचारून घेतली आणि आम्ही जायचं पक्क केलं. फक्त डॉक्टरांकडून हा प्रवास करण्यासाठी टूर्सवाल्यांना देणं आवश्यक होतं आणि तेच कठीण झालं. डॉक्टरांनी सरळ स्पष्ट नकार दिला. ते म्हणाले, पुणे आणि आसपास तुम्ही हवं तितकं फिरा, पण पुण्याच्या बाहेर नाही, कारण त्यांची कंडिशन ठीक नाही. 1 दिवसाआड डायलिसिस आवश्यक आहे. मी अविनाशला ते सांगितलंच नाही. आपण जाणार आहोत, बुकिंग केले असंच सांगत राहिले. पुढे त्याला डिमेन्शिया झाला आणि अनेक गोष्टींचे विस्मरण होऊ लागले. त्यामुळे त्याला स्वतःलाच ती आठवण राहिली नाही. पुढे डिमेन्शिया वाढला. 1-2 वेळा मी समोर असूनही तो मला देवकी कुठे आहे विचारू लागला. माझ्या गाण्याच्या क्लासमध्ये मी पेटी वाजवत समोर असताना विद्यार्थ्यांना तुमच्या मॅडम कुठे आहेत विचारू लागला. एकूण परिस्थिती गंभीर होत चालली होती.
हळूहळू त्याला आता आपण जास्त जगणार नाही हे लक्षात येऊ लागलं होतं. आता त्याच्या मनाने सत्य स्वीकारणं सुरू केलं होतं. मला सगळं सांगणं सुरू झालं. सगळं तुझ्या नावावर करून ठेवले. तुला कधीही पैशाची अडचण येणार नाही. आता आपलं सगळं जॉईंट खातं आहे. नंतर तू सगळं तुझ्या नावावर करून घे. आम्ही आता पुढे काय काय करायचं याबद्दल बोलू लागलो. मीही त्याची काय काय इच्छा आहे, काय करायचं काय नाही करायचं सगळं विचारून घेत होते. आणि एकदम एक दिवस त्याने प्रश्न केला, अगं पण एकटी कशी जगशील तू? क्षणभर डोळे ओलावले. काय बोलावं सुचेना. मी काही बोलण्यापूर्वी तोच बोलला, कठीण आहे एकट्या स्त्रीला या जगात जगणं. कोण कसे लोक आयुष्यात भेटतील सांगता येत नाही. सगळं हाताळणं वाटतं तितकं सोपं नाही. माझी सोबत असताना तू कधी त्याचा विचार केला नाहीस. नसशील पण आता तो करावा लागेल. आणि मला खात्री आहे जगशील तू. तेवढी धमकही आहे तुझ्यात. अनेक प्रसंगी पाहिले आहे मी. आणि गेल्या 5 वर्षात माझ्या या आजारपणात तर तुझे कितीतरी न पाहिलेले गुण मी पाहिले, अनुभवले. एकटीने सगळे निर्णय घेतलेस. खूप धावपळ केलीस, करते आहेस. हो, तू हिमतीने जगशील जगशील जगशील. डोळ्यातून अश्रू मी मोठ्या मुश्किलीने डोळ्यातच जिरवले. त्यांना बाहेर येऊच दिले नाही. कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनल नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.